दरम्यान विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। बंडखोरी शमवण्याचं महायुती आणि मवियासमोर मोठं आव्हान आहे। 3 मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलं असलं तरी सुद्धा बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू आहे। दुपारी 3 नंतर निवडणुकीचं आज चित्र स्पष्ट होईल। दरम्यान मविया आणि महायुतीमध्ये कुठे आणि किती बंडखोरी आली आहे ती सुद्धा पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून। मवियाचे बंडखोर उमेदवार जळगावची जागा आहे ठाकरे गटाकडूनच बंडखोरी करण्यात आली। सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या 3 जणांनी बंडखोरी केली आहे। भंडारा गोंदिया जागा काँग्रेसकडे आणि काँग्रेसच्या दोघांनी बंडखोरी केली आहे। परभणी हिंगोलीमधली जागा ठाकरे गटाकडे काँग्रेसनं बंडखोरी केली आहे। नांदेडची जागा काँग्रेसकडे ठाकरे गटाच्या 2 जणांकडून बंडखोरी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे शिवसेनेच्या समीर सत्तारांकडून बंडखोरी करण्यात आली। नाशिकची जागा शिवसेनेकडे भाजपचे गणेश गीते, गोकुळ गीते, राष्ट्रवादीचे गोरख बोडकेंनी बंडखोरी केली आहे। नांदेडची जागा भाजपकडे आहे आणि राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे।